त्यांनी असं कधीच करू शकत नाही. त्यांनी डॉक्टरांनीच काहीतरी केलं. माझा न्याय द्या. माझं 3 वर्षाचं पोरगा आहे बघा, मुला ते सून आहे. माझं सुनाचं मुलाचं न्याय द्या. माझं एकटाच मुलगा आहे. माझं मोठं दुकान आहे, माझं बंद पडलंय. त्यांच्या विरोधात जे डॉक्टर आहेत, ती नर्स आहे, त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद व्हायला हवा. प्रॉपर तक्रार नोंद व्हायला हवी, FIR नोंद हवा त्यांच्यावरती, आणि आम्हाला न्याय मिळायला हवा. आणि पूर्ण हॉस्पिटलची CCTV कॅमेरा सहित फुटेज सहित चौकशी व्हायला हवी. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये प्रवीण करंडे यांचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की यातील मयत प्रवीण अमृत करंडे, वय वर्षे 27, राहणार होमनगर, भवानीपेठ, सोलापूर, यांना दारूचे व्यसन असल्यामुळे उपचारासाठी 2 एप्रिल रोजी नीरा व्यसनमुक्ती केंद्र येथे दाखल करण्यात आले होते. परंतु काल अचानकपणे नीरा व्यसनमुक्ती केंद्र येथून संबंधित नातेवाईक प्रवीण यांचे तब्येत हे खालावली आहे, त्यांना उपचारासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करत आहोत अशी माहिती देण्यात आली. लगेचच नातेवाईक आमच्या पेशंटला सोलापुरातील एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करा असे सांगण्यात आले. परंतु नीरा व्यसनमुक्ती केंद्र येथील कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रवीण करंडे यांचा मृतदेहाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून तेथून पळ काढल्याचा आरोप संबंधित करंडे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या चुकीमुळे प्रवीण करंडे यांचा मृत्यू झाला आहे असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या संदर्भात आम्ही नीरा व्यसनमुक्ती केंद्र येथील डॉक्टर हर्षल थडसरे यांच्याशी संपर्क साधून संबंधित घटनेसंदर्भात विचारपूस केली असता डॉक्टर हर्षल थडसरे यांनी पेशंट 2 तारखेला आमच्याकडे उपचारासाठी दाखल केले होते. उपचार देखील सुरू होता, परंतु अचानकपणे काल त्यांची तब्येत खालावली व त्या संदर्भात आम्ही नातेवाईकांना संपर्क साधून त्यांना कल्पना देखील दिले व उपचारासाठी आम्ही सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असे डॉक्टर हर्षल थडसरे यांचे म्हणणे आहे. दरम्यान संबंधित व्यक्तींवर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी एकंदरीत भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. पहा. माझं नाव रविकांत रमेश गोडसे. प्रवीण करंडे यांना नीरा हॉस्पिटल येथे 2 तारखेला संध्याकाळी ॲडमिट केलं होतं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये. तर काल संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत सर्व काही ठीक आहे. तुमचं पेशंट जेवण करून वगैरे व्यवस्थित शांत बसलेला आहे. तुम्ही कुणी इकडे येऊ नका, आम्ही कॉल केल्यानंतर तुम्ही त्यांना बोलायला येऊ शकता असं त्यांनी म्हटलं. पण काल संध्याकाळी अचानक 1.5 ते 2 तासाच्या नंतर त्यांचा फोन आला की तुमच्या पेशंटचे हार्टबीट कमी झालेले आहेत आणि BP लो झाले, त्यामुळे आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन जात आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे. तर आम्ही त्यांना सांगितलं की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन न जाता बाकी कुठल्याही अदर हॉस्पिटलमध्ये, स्पर्श म्हणा, अदर हॉस्पिटल किंवा मार्कंडेय रुग्णालय येथे घेऊन जावा, आम्ही तिथे येतो, आमची म्हणजे खर्च करण्याची तयारी आहे. तर त्यांनी आम्हाला फक्त फिरवलं की आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तर त्या आम्ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथे कोणीही आम्हाला त्यांनी भेटलेलं नाही. डायरेक्ट त्यांनी 8:45 साडेआठ दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रेत घेऊन येऊन त्यांनी पुढच्या ट्रीटमेंटसाठी मृत आणलेल्या व्यक्तीला ट्रीटमेंटसाठी म्हणून त्यांनी इथं दाखल करून पळ काढून लेडीज पळून गेलेले आहेत. पुढची कारवाईसाठी आमची एवढीच मागणी आहे की न्याय मिळावा. संबंधित व्यसनमुक्ती जे अधिकारी आहे त्यांच्याशी संपर्क साधला जातो. त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला, परंतु त्यांनी फोन वगैरे काही उचलले नाहीत, काही रिस्पॉन्स दिला नाही. हॉस्पिटल बंद करून त्यांनी लॉक करून आत बसले होते. आम्ही त्यांना फार विनंती करून फोन केले तरी देखील त्यांनी फोन उचलले नाहीत. प्रत्यक्षात जशी भेटायला गेलो तरी त्यांचं काही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही. आता तुमची मागणी काय? आमची मागणी काय की आम्हाला संशय आहे, डॉक्टरच्या हातून चूक झालेली आहे की त्यांनी मान्य करावी, त्यांचा गुन्हा त्यांनी मान्य करावा. आमचे व्यक्ती गेलेले आहे, अतिशय लहान वय आहे त्यांचं. तर त्यांचा लहान मुलगा आहे 1.5 वर्षाचा, त्यांची पत्नी आहे, त्यांची पत्नी माझी बहीण आहे. तर तिला न्याय मिळावा ही आमची सर्वांच्या वतीने विनंती आहे. माझं नाव रितेश कस्तुरे. माझे ते भाऊजी आहेत प्रवीण करंडे. तर माझं म्हणणं असं आहे की जेव्हा त्यांना त्या हॉस्पिटलमधून घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर ते इथे ठेवले, आणून टाकून पळून गेले ते, बरोबर. आणि ज्या अवस्थेत ते होते ती अवस्था अशी होती की
की पेशंट हा डेड झाल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी जशी बॉडी फुगते त्या अवस्थेत ते पेशंट होते. जर ही घटना आधीच घडलेली आहे तेव्हाच बॉडी फुगते. जर ते मृत अवस्थेत आधीच आहेत तर त्यांनी सांगितलं का नाही? आणि जर हे अशा अवस्थेत होते तर त्यांनी कळवायला हवं होतं. पण त्यांनी खोटं बोलले की तुमच्या पेशंटचा पल्स कमी झालेला आहे, बीपी लो झालेला आहे, म्हणून फक्त त्यांनी काय केलं, एक पिक्चर क्रिएट केलं. ह्या हॉस्पिटलला घेऊन जातो, त्या हॉस्पिटलला घेऊन जातो, आणि शेवटी ते काय केले, सिव्हिल हॉस्पिटलला आणून टाकले त्यांना आणि पळून गेले. सांगितले पण नाही. जर तसे ते असते, जर खरे असते तर त्यांनी थांबायला पाहिजे होतं की बाबा तुमच्या पेशंटला आम्ही आणलेलं आहे, इथं ठेवलेलं आहे, सांगितलं पाहिजे होतं. जर ते खरे नसते तर त्यांनी अशा ह्या गोष्टी करायला नाही पाहिजे. आणि माझी मागणी अशी आहे की त्यांच्या विरोधात जे डॉक्टर आहेत, ती नर्स आहे, त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद व्हायला हवा, प्रॉपर तक्रार नोंद व्हायला हवी, FIR नोंद हवा त्यांच्यावरती, आणि आम्हाला न्याय मिळायला हवा. आणि पूर्ण हॉस्पिटलची CCTV कॅमेरा सहित फुटेज सहित चौकशी व्हायला हवी. पूर्ण हॉस्पिटलचं यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे प्रॉपर, आणि माझ्या भाऊजीला न्याय मिळवून दिला पाहिजे. आणि तिथे अजून दुसरे कोण पेशंट असतील त्या पेशंटची पण इन्क्वायरी व्हावी की यांच्यासोबत काय झालं. आजूबाजूचे दुसरे जे पेशंट आहेत त्या पेशंटला देखील माहिती असणारच आहे. तर त्या पेशंटकडनं पण तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन केलं पाहिजे की ह्या व्यक्तीला तिथं काय टॉर्चर केलं किंवा काय झालंय, काय सगळ्या गोष्टीची पुरेपूर चौकशी व्हायला पाहिजे. आणखीन एक गोष्ट आहे, मला असं बोलायचं आहे की त्या डॉक्टरांनी काय केलं, म्हणजे त्यांच्या डॉक्टरच्या जे काही नर्स असतील किंवा कोणी असेल तिथे, त्या पेशंटला आणून इथं टाकलं. बरोबर, मृत अवस्थेत टाकून गेले आणि पळून गेले. बरोबर, याच्यावरती पोलिसांनी इमिजिएट कारवाई केली पाहिजे. पण पोलिसांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. पोलीस काय बोलतात की जोपर्यंत तुम्ही PM नाही करत तोपर्यंत आम्ही त्यांच्यावरती FIR नोंद नाही करत. समजा जर मीच कोणत्याही व्यक्तीला मृत अवस्थेमध्ये कुठे टाकून गेलो तर लगेच माझ्या विरोधात अरेस्ट वॉरंट काढतात आणि मला पकडायला येतात. बरोबर, हे पण सेम अवस्था आहे. त्याला टाकून बेवारस टाकून गेलेलं आहे. बरोबर, मग त्याच्यावर तर कायदा आहे, त्याच्यावरती त्यांनी केलं पाहिजे, गुन्हा नोंद केला पाहिजे हॉस्पिटलवरती. अजून एक आहे, हॉस्पिटलमधून जे कॉल आलेला आहे ते कॉलची रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे. मग त्यांचं पल्स रेट जर कमी झाला असेल तर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तर त्यांना तिथे लगेच इमर्जन्सीमध्ये ऑक्सिजन लावला जातो. मग तिथं न लावता त्यांनी 2-3 हॉस्पिटल फिरून शेवटी इथं का आणलं. आणि त्याचे रेकॉर्डिंग आहे, त्यांचं बोलणं जे आहे ते संशयास्पद आहे. बोलण्यामुळे तुम्हाला सरळ क्लिअर होऊन जाईल. शेवटची एक गोष्ट, ऑडिओ क्लिप आपल्याकडे आहे. शेवटची एक गोष्ट की डॉक्टरांनी जर ही चुकी केली नसती ती तर समोर आले असते आणि बोलले असते. पण ते काय केले माहितीये का, पूर्ण हॉस्पिटल बंद केलं, स्वतःला आतमध्ये बंद करून ठेवलं आणि कोणाशी बोलायला तयार नाही. ते जो माणूस चुकी करतो तोच अशी क्रिया करतो, जो चुकी करत नाही तो अशी क्रिया करत नाही. आमचं पोराचं पाय दुखालतं, मग ते थोडं पिऊन पहिलं पित होतं, पाय दुखालंय. आमच्या शेजारी कबड्डी डॉक्टरची बायको म्हणली, तिथं माझं नवऱ्याला ऍडमिट केलं, कमी झालतंय म्हणल्यावर मी सहज माझा मुलगा चालत होता, दुकान चालत होता, मग 2 दिवस ऍडमिट करावं कमी होईल म्हणून मी चालत मुलाला आणून ठेवले. मग आल्यावर त्यांनी ऍडमिट केले. 8 दिवस मला येऊ नका म्हणले, 18,000 रुपये फी घेतले. मला इथे आलं तर त्यांचं चौथळे म्हणे 2 दिवस तुमचा मुलगा राहिला. मी म्हणले आमच्या मुलगाला सांभाळा, पैसे जास्त घ्या, आमच्या मुलाला कुठे हल्ला चलो करू नका. म्हणल्यावर तुमची काळजी सोडा, मी सगळं हाय म्हणलं. OPD बोलून मला घेतलंय. मग घेतल्यावर त्याने काय म्हणलं, आता 8 दिवस 15 दिवस तुम्ही तोंड दाखवू नका, येऊ नका म्हणला. येऊ नका म्हणल्यावर परत सकाळी फोन केला, व्यवस्थित आहे, छान आहे, तुम्ही मुलं गाव म्हणतो, काही नाही व्यवस्थित आहे म्हणून 2 दिवस फोन केले. दुसऱ्या दिवशी काय केला, लय गोंधळ करायला, त्रास करायला, चावाचा विकारायला, आम्ही बांधून घालतो, सेपरेट रूम करतो म्हणला. 3,000 फी एक्स्ट्रा वाढतंय म्हणला. 3,000 काच आहे ना, 4,000 काच आहे ना, 2 मुलाला ठेवा, मला मुलगाला एकट्याला सोडू नका म्हणल्यावर हो म्हणला. मग जेवला का, उठला का नाही, उठला नाही, झोपलंय. 8ला उठताय म्हणला. 8ला उठलं नाही, उठला, अजून झोप लागलाय, तुम्ही फोन करू नका म्हणला. फोन केल्यावर 11ला म्हणला, आंघोळ केलं, नाश्ता केलाय, झोपला म्हणला. आणि 4ला केलं, व्यवस्थित जेवलं म्हणला. आणि 7 वाजता काय म्हणला, मला आदर्श दवाखान्याला मुलाला ठोका कमी व्हायलाय. आदर्श दवाखान्याला मी गेले उडकत, रिक्षा बंद पडलं. मग तिथं फोन केल्यावर मॅडम काय म्हणले, शील आणवलं म्हणले. शील आणवलं म्हणलं तर माझं पेशंट तिथं ऍडमिट केलेलं पेशंट माझं सही नशीन, ते रिचार्ज कसं दिलं, शील मध्ये कसं घेतलं सही नशीन ते. मग पळत आले इथं शील मध्ये म्हणल्यावर मी गाडी साडवल्या हात करून, क्वार्सिंग करून त्यानं हात गाडी कुसला, डायरेक्ट मड ते ह्याच्यामध्ये घातला, ट्रे मध्ये आत घेतला. मला हाकलून दिलं, पोलीस तिथं थांबू दिला नाही. माझ्या मुलाला असं हालत केलं, त्याने मारलेत, काळा निळा झालाय, तोंडात कापड होतं, मी पुसले, सगळं कापड काढलंय, कापड घालून त्याने हातपाय बांधून जीव मारलाय माझ्या लेकराला. माझा न्याय द्या, माझं 1.5 वर्षाचं पोरगा आहे बघा, मुला ते सून आहे, माझं सुनाचं मुलाचं न्याय द्या. माझं एकटाच मुलगा आहे, माझं मोठं दुकान आहे, माझं बंद पडलंय, त्याला डॉक्टरला न्याय द्या, त्याचं डोकं फोडा, नाही तर ऍडमिट करा, काय बी करा, माझ्या मुलाला न्याय द्या. डॉक्टरला तो समक्ष आणल्याशिवाय मी पोराला मडा घेत नाही. करंडे आहे
आहेत. त्यांनी म्हणतात की माझा नवरा स्वतःला मारून घेतलाय, पण त्यांनी असं कधीच करू शकत नाही. त्यांनी डॉक्टरांनीच काहीतरी केलेत आणि नवरा माझा असंच मरू शकत नाही, त्यांनीच मारलेत. तर माझ्या नवऱ्याला न्याय मिळायला हवं. त्यांच्या विरोधात कंप्लेंट अरेंज करा तुम्ही. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.